मित्रांनो, निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या माशा असतात. आता या ठिकाणी बघा आपल्याला माशा दिसत आहेत. आता ह्या कोणत्या प्रकारच्या माशा आहेत ते मला काही माहीत नाही आहे, पण बऱ्याच माशा दिसत आहेत. आपल्याला गांधील माशी माहिती आहे, मधमाशी माहिती आहे, साधी माशी माहिती आहे, चावणाऱ्या माशा आपल्याला माहीत आहेत. एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणताही प्राणी हा आपल्याला स्वतःहून इजा पोचवत नाही. जेव्हा त्याला धोका जाणवतो तेव्हाच तो आपल्याला इजा पोचवत असतो. हे मला आता ह्या ठिकाणी सांगायचं आहे. बघा, आता ह्या ठिकाणी तुम्हाला माशा दिसत आहेत. आता मी ह्या ठिकाणी नळ आहे, नळाला पाणी आहे. इथे एवढ्या माशा असताना मी न घाबरता या ठिकाणी हात धुतो आहे. माशांपासून मला कुठलाही धोका संभवणार नाही याची मला खात्री आहे, म्हणून मी आता तुम्हाला हात धुवून दाखवतो. हे बघा, या ठिकाणी माशा आहेत. बघा, माशांच्या अगदी जवळ मी आलेलो आहे. बघा, या ठिकाणी हात धुतोय. बघा, माशांच्या अगदी जवळ आहे. माशा आजूबाजूला घुंगवता आहेत माझ्या, तरीसुद्धा एकाही माशीने मला इजा पोचवलेली नाही आहे. बघा, माशांच्या अगदी जवळ माझे हात आहेत. बघा, इकडे सुद्धा बघा, नळावर सुद्धा माशा बसलेल्या आहेत. नळावर सुद्धा माशा बसलेल्या आहेत. दिसत आहेत का तुम्हाला? बघा, या ठिकाणी कुठलाही प्राणी आपल्याला इजा पोचवत नसतो. ठीक आहे, धन्यवाद.